या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची, काय करू सांगा मी आहारजी. काय करताय? रेवती, मी काय करतो हे न कळणे लहान नाही. अहो अण्णा सोडा मला. का ग? अहो सोडा. अहो अण्णा, आम्ही गरीब माणसं. तेच तर करतो मी. अण्णाचा हात लागला तर गरीब गरीब राहत नाही. माझं अभियानच आहे ते, गरिबी हटाव. अगं मी काय ऐकत, साखर प्रेमानं खाल्ली काय आणि जबरदस्ती खाल्ली काय? गोडच लागते ना का? असं कसं सोडणार तुला? आता मला सांग, वाघाच्या कचाट्यात सापडलेलं सावज वाघ जसं सोडत, तसं अण्णाच्या हातात गावलेलं पाखरू अण्णा कधी सोडत नाही. लबाडाचं आपलं जेवल्याशिवाय खरं. चल की, चल धावतो तुला. अण्णा, अण्णा लावला का पुन्हा चुन्ना? एवढ्या कामात आमचा अण्णा मात्र नंबर 1 बर का? अरे सटवा, अण्णा तुम्ही लांड गाऊन बसा येतं शेळ्या खात. अहो दादासाहेब फिरतात तिकडे गावात रुबाबान. अरे सटवा, कसला इस्कूट झाला नीट सांग की गाड्या. अण्णा मानाच्या पूजेच. ए सटवा, लेका आता तुझ्या मिशीच्या टोकाला 2 लिंबू टचू का? अरे काय झालं नीट सांग की. अहो मानाच्या पूजेचा अण्णा. टाकूरच सरकलं का काय रे तुझं सटवा येड्या? अरे काय झालं मानाच्या पूजेचं? अण्णा दादासाहेबाच्या बायकोनं नवस केलाय देवाला. आणि मला सांगा, आतापर्यंत देव नवसाला पावलायच का नाही प्रत्येकाच्या? वैरगड्या, आपला देव समजाच्याच नवसाला पावतो र. देव लाख नवसाला पावल गड्या. मग पण लेकरू व्हायला नवराच लागतो सत्वा. आणि नवराच नसल तर लेकरू होणार कुठून? म्हणजे अण्णा, अहो मी नाही समजलो बघा. टकुर र, तुझं राहिलं तसच्या तसच सटवा माझा लाडाचा. अरे गड्या, उद्या मुशीची रात नव्हता. आमचा दादा ना उद्याचा चंद्र बगल न परवा सकाळचा सूर्य. आमच्या दादाची, आमच्या लाडक्या दादाची उद्याची रात शेवटची रात असेल. शेवटची. काय दवाखान्यात नाही? हो, घेऊन जा माझ्या बाळाला दवाखान्यात, घेऊन जा माझ्या राजाला. काय झालं रामू? ताप आलाय. ताप? हो. अरे हो, हे बघ, तू दवाखान्यात जा. व्यवस्थित चेक करून घे, काय काळजी करू नकोस. समजलं? पैसे वगैरे आहेत? थांब, 1 मिनिट जरा थांब. हे ठेवून दे. चांगलं व्यवस्थित हे करून घे. समजलं? चांगल्या डॉक्टरकडे, चांगल्या डॉक्टरला दाखवून घे. जा. अहो तुम्ही कुठे निघालात? अगं ग्रामपंचायतीकडे चाललोय. मीटिंग आहे ना आज. नाही, जाणं आवश्यक आहे का? म्हणजे काय? नाही. काय अडचण आहे का? नाही म्हणजे आज अमावस्या आहे ना म्हणून. अगं अमावस्या दर महिन्याला येते. हे बघ, तू पूजेची तयारी कर, मी आलोच. काय काळजी करू नकोस. तू जाऊन पटकन जा. रामू, सांभाळून घेऊन जा. जा बाई सांग, काय घेऊन येऊ कसं? अरे हो, बरी आठवण झाली.
पूजेसाठी हार आणि पेढे घेऊन ये. हो हो घेऊन ये. हो. तयारी करावी लागेल ना, जा लवकर ये. आता आपल्याला देवळात जायचंय काय हा? हा, सगळं पूजेच्या वर सगळं सामान घेतलं ना हो, हा, सगळं ठीक सामान आहे, हा. घेतलंय. चालेल हो. चालेल पूजा आटपून आणि लगेच घरी हो, ये. हो. हो ना हा तिकडे आपले लोक वाट थांबले बघत असतील असतील. सगळे हो. हो, तू रडतोय ना, हो. जरा माझं अरे तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास काय केलं तू दादा आता वेळ लावू नका, आम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊया. हो, हो, हो. चल, चल, चल. नाही, असं करू नकोस नाही रामासा तू धीर सोडू हो, नको. हो. आपल्या खंडेराव विश्वास ठेव बाबा. हो 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 खंडेराव विश्वास ठेव हा? नाही, नाही, असं. माझ्या चिमुकल्या बाळाला मुलासारखं हो, 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 हो. काळजी करू नकोस, हा? मी जन्मभर मायेच्या पंखाखाली सांभाळ करेन हो, त्याचा. हो, हो, हो. काही काळजी करू नकोस. रामा, रामा, काळजी करू नकोस रामा खरंच काळजी करू नकोस. रामा, रामा, रामा. हे काय झालं रामा? अण्णा, शेवटी घात केला तू नाही या दादासाहेब तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव हा? काय केलंस तू हे रामा त्याचा जीव धोक्यात घातला. चायला तिने बी लई धोका दिला राव या समजे धोका 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 चायला अण्णा अण्णा लागला का चुन्ना हुकला बघा निशाणा. अरे अण्णाला बघितलं की त्यावेळेस दादांनी आता कसं होईल जेल मध्ये जाऊन बसावं लागेल. ए सुकाईच्या काय बोललास रे तू काय बोललास रे तू ना जेल मध्ये जाणार होय तुझ्या आईला तुझ्या हा? एक लक्षात ठेवायचं कळलं काय या अण्णाला जेल मध्ये जायचं दुःख नाही त्याच्या आईला तो रताळ्या रामामध्ये पडला आणि त्याच्यामुळं दादा निसटला याचं लय दुःख आहे राव अण्णा हा. आता पुढे काय करायचं ते सांगा. ते सांगतो राव पण एक गोष्ट ध्यानात ठेवा मी जेलमधून सुटून घरी येण्याच्या आत या गावातनं आमच्या दादासाहेबांची तिरडी उठली पाहिजे आणि लक्षात ठेवा पोकट्यानं जर का असं झालं नाही तर मी जेलमधून सुटून आल्यानंतर तुमच्यापैकी एकेकाची तिरडी उठवेन लक्षात ठेवा. पण अण्णा अहो मी काय म्हणतो बघा अहो तुम्ही जेल मध्ये गेल्यावर हा तुमचा कारभार कोण बघणार हा? सटव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची मी इथं नसताना सटवा तू हा. आणि यांक्या तू हो तुम्ही दोघांनी माझा समदा कारभार बघायचा. हो अण्णा. पण रत्तानो मी जेलमध्ये असताना मला प्रत्येक गोष्टीची खबर द्यायची कळलं काय होय इकडे रे सटव्या इकडे काय अण्णा एक गोष्ट ध्यानात घे अरे रणजित आमचा मोठा झाल्यावर जेव्हा तो हाताशी येईल तेव्हा मग त्याला बी आपल्या कारभाराची माहिती द्यायची बरं का. होय की अण्णा. अण्णा हा तुम्ही काय बी काळजी करू नका. बस या आमच्या दादाचा काटा काढल्या बिगर माझ्या जीवाला चैन पडणार नाही हे मात्र खरं. बस याय कोट आओ तुम्हाला काय कळलं काय कुणाचं ग अहो त्या रामूचं पोरग दादासाहेबांनी वाटेत घेतलं म्हणा. अहो लय चांगलं झालं की एका बेवारशी मुलाला कशी मायाची सावली मिळाली. अहो पर उद्या चालून त्यानं स्वतःचं लेकरू झालं म्हणजे त्यानं ते जवळ करतील का. अहो किती बी केलं तर लोकांचं लेकरू ते. अहो नाही नाही दादा माई लई मायाळू आहेत
रामाला दिलेलं वचन ते बोलणार नाहीत बघा. जाऊ द्या माय, आपल्याला काय करायचंय? उठगा कळीन बस पाटकोळी. आणि तुम्हाला मी आपलं म्हणून जावायचं म्हणून सांगितलं बघा, कोणाला म्हणू नका बघा. नाही नाही म्हणणार नाही. अहो मी काय कुणाचं उन्हा बोलले का? हितातच तर बोलले की ते बी खरंच आहे. अहो मला साडी चुकली चाललाय कटाळा हाय बाय. आपलं घर भलं आणि आपण भलं. होय होय चला माय. अहो घरी मालक तासन बसतात आणि करतात ती कधी येणार म्हणून. चला माय नसलेली पंचायत. चला 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 माय चला. वा रे वा. छान, छान. हा झाले बाळचंगो. वा 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 तोंडू 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 बा अंग. हा हा करतोय अंगो बा अंगो अगं, सावित्री. करतोय. वा वा सावित्री, जरा या बाजूला कर, या बाजूला कर. हा, हा, हा. हो? दंडावरती डाग दिसतोय. हो ना. अहो खंडोबाच्या नवसानं झालाय ना म्हणून गोंधवलाय. बर बर. वा वा छान छान. हा मल्ला रे. असं बरं असं बरं. हा गरम आहे पाणी. झाले अंग. सुंदर आहे माझं बा. वा वा वा. ओम नमः शिवाय. शब्बास. थंडी असते बाळाला माझ्या. थंडी असते. सावकाश सावकाश. सर अल्बा. काय दादा? हा, आले. हा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. हा हा. रानबा. काय दादा? म्हणजे आलीत कशासाठी? काय वाद झाला की काही काय? तक्रार असेल त्यांनाच विचारा की. कसला वाद आहे पण? शेवंता तू सांग काय भानगडे. अहो दादा काय सांगू, हे रोज पिऊन येतात, एक दिवस सुद्धा चुकवत नाहीत आणि बदा बदा मारतात, मला खूप त्रास देतात. अच्छा? खूप कंटाळले मी याच्या त्रासाला. आता काय करायचं तुम्हीच सांगा. काय रे दिनकर, खरं आहे काय? तुला माहितीये आजकाल महिलांसाठी कायदा कडक झालाय. तुझ्या बायकोने केस केली ना तर जेलमध्ये जावं लागेल खडी फोडायला, समजलं? दादा आपल्या गावामध्ये जी आफत आली आहे ना हा. त्याचं मूळ कारण दारू आहे. अच्छा. होय दादासाहेब, आपल्या गावात दारूचा लई सुस्वाद झालाय बघा. काय म्हणताय मग, करायचं काय शेवटी? हे बघा आपण असं करू, तुम्ही गावकऱ्यांनी सगळं ठरवा, नीट ठरवा आणि तुमचं एकमत झालं असेल तर मला सांगा, आपण पोलिसात अर्ज करू आणि दारूबंदी कायमची बंद करून टाकू. काय रानबा? हो दादा, अगदी बरोबर दादा. या दारूनं खरंच गावामध्ये सत्यानाश मांडलाय. खेळ खंडोबा सुरू झालाय दादा. याचं काय करायचं आता? काय रे? येतोस का मग फार? दादासाहेब माझ्यामुळे बायकोला लेकराला गावाला खूप त्रास झाला. याच्या पुढे मी चूक करणार नाही. मला सुधारण्याची फक्त संधी द्या हो दादा. माझं चुकलं, मला माफ करा, मला माफ करा. सुधारण्याची संधी द्या. रानबा करायचं का माफ? जाऊ द्या, एक वेळ संधी मागतो तर देऊया. हे बघ, एकदा संधी देतोय, समजलं? हो. पुन्हा अशी चूक करायची नाही. नाही नाही. जा जागावर बस जा. शेवंता, याने पुन्हा जर तुला त्रास दिला ना तर मला सांगायचं, मी बघून घेतो काय करायचं ते, समजलं? या 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 नीट वाग दिनकर. हो दादा. चला. अरे दादा समजत असतील काय अण्णा जेल मध्ये गेले म्हणून, मग पण नाही, आता तर खरा हेंडगा पेटला. काय म्हणतोस? अरे अण्णाचा निरोप आलाय. अरे अण्णाचा काय निरोप आहे पाशा, सांगशील का नाही तू आम्हाला अण्णा अगोदर? म्हणाले की हे काम आजच्या आज झालंच पाहिजे आणि ती जबाबदारी तुझ्यावर आणि माझ्यावर आहे. अण्णाचा काय निरोप आहे सांगशील का नाही तू? अरे दादाच्या घरचं लेकरू उचलायचं, त्याला खलास करायचं आणि रक्तानं माखलेलं कपडं पुरावा म्हणून दाखल करायचं. म्हणजे
लहान लेकराचा खून करायचा हा असा निरोपच आहे अण्णासाहेबांचा. असं हा अण्णासाहेबांचा तसा हुकूमच आहे. असं खा बाबू खा 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 खा. नको बरं हे नको. हे बघ डाळ भात खातो, साखर भात खा. घे 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 बा घे. हे नको खिचडी खातो. थांबा मी तुझ्यासाठी खिचडी आणते. बस 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 खिचडी आणते. बाळाला आणते हा. जाते लगेच येते बाळ. या या इकडे या. या बसा. हो 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 रुकू वय काय साहेब अगं यांना पाणी दे गं. वय, बस तुम्ही बसा मी येते. आणते हा. वा 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 नंबर 1 कालिंगराम जमलं की वा 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 वा. घ्या. अरे बापरे नाव काय म्हणला? तसं माझं नाव आहे रखमा. नंबर 1 आणि सगळी लाडाने मला म्हणतात रुक्कू. जमलं की काट तंबाखू काट. आता मग कुठे आता मला जाऊन आणावं लागल. आता काय करतो जातो आणि आता जाऊन मग घेऊन जा, येतो. येतोच बघ जा. येऊ का आणतो आता. जा हो मिलिंग्राम गुळगुळी तेल लावून असलं कसलं हे नाव आहे बया. रुकू बोलू का नको तेल लावून बोलू का नको तेल लावून. तो आमचा जोडीदार सकाराम देवाला लई अन्याय केला त्याच्यावर. कसला अन्याय हो. गोरा गुमटा गडी हं. दिसायला गड्यासारखा दिसतो तेल लावून. आता गो बया तसं काही वाटत नाही बया. दिसत तसं नसतं काय काहीतरी दिसतच नसतं म्हणूनच तर जग फसत तेल लावून. अजून कस काय आले नाहीत. आई बाबा नाही आले का ग. मी घरी जाऊन बघते आधी. हं? हा साहेब आले पण दादासाहेब अजून कसे आले नाहीत. काय पत्ताच लागत नाही. यायला पाहिजे होते. प्रिया दादा कुठे आले नाहीत. बाबा बोले मंदिराकडे येतो पण आले नाही आतापर्यंत. अण्णाचा माणूस दिसतोय. बर ये आशा बरोबर. अण्णाचा माणूस. अन्नाचाच माणूस आहे मी. बार दादाला कुठे ठेवले सांग. अरे मला काय माहित. याला माहित नाही. चला साहेब बसला आहे. चल पाशा कुठे आहे. ते आहे ना का तिकडे तो तिकडे अड्डा आहे. खरंच ना. होय होय आणि नसला तर हाय हाय हाय.
यशवंत यशवंत दादासाहेब यशवंत घाबरू नका तसं होतं घाबरू नका सावकाश सावकाश अहो काय साहेब झंझट लावलाय तुम्ही हं? अहो मी जास्त वेळ आतमध्ये राहणार नाही अहो सकाळी गेले की संध्याकाळी सुटणार जायलायच्या जास्त वेळ राहणार नाही हो अण्णा सोडवेल तुला हो ए हुजऱ्या अण्णाची काळी अवलाद साहेब साहेब याचा कार्यक्रम तेल लावूनच करा संध्याकाळी नाही बोलायलाय बरोबर साहेब ते बोलते ते बरोबर हे घ्यायला चल 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 साहेब त्याला 2 दंडे घातले वाकडच झाला काय करूया अण्णाचं काय कळण झालंय काहीतरी विचार करा यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी विचार करा तुम्ही लिंगाराम हा सर चला आज त्या अण्णाचा पर्दाफाशच करू चला साहेब चला